तर वेलकम टू बाय ब्लॉग्स. सो गाईस, आज मी आलेलो आहे कोपरोलीला. याचं काही खास कारण नव्हतं, तर आज काहीतरी पार्टी भेटीचा काही प्लॅन चाललेला आहे, त्याच्यामुळे थोडं सामान घ्यायचं आहे. तर तेच सामान घ्यायचं, तर मी विचार केला काही करायला नाही तर सध्या ब्लॉग बनवूया. तर मी ब्लॉग चालू केला. तर आमचा माणूस गेलेला आहे आतमध्ये इकडं हे सामान घ्यायला. तो सामान घेते तिथपर्यंत बोलू तसे टाईमपास करतो. त्यामुळे मी चालू केला. माणूस थांबलाय वेटिंग व कधीपासून सामान वाटतं भेटत नाही, गर्दी आहे. तर बायकांची मध्ये घुसू शकत नाही, त्याच्यामुळे जरा टाईम लागेल. त्याच्यामुळे जरा थांबलेला आहे. अजून कधी टाईम लागेल काय लागेल माहिती नाही. हे बघ, अंगावर लिंबू फिरवतील तुझे. बघा जो सामान आहे लिस्ट दिलेली आहे, तर आम्हाला आठवण राहील नाही कधी विचारतो काय आणायचं आहे, काय कधी आणायचं आहे. त्यामुळे आम्हाला लिहून दिला या सामान आणा. गर्दी जास्त आहे. सेम रेट आहे. कधी टाइम लागेल अजून? चाल अरे टाइम जमते मालून बस, जास्त थांबायचा नाही. आम्हाला चालेल. आता माणूस तशी लाईन उभा आहे. मना गरम होतो होता, खट्टाला आला. तर बोलू काय करू, मग मी आलो फालुदा गावाला. अरे भाई मी काय बाईला ठेवला लाईनीन उभा. मी आलो इथं खावायला, काय कंटाळा आला. आता कधी टाईम लागेल? तो औषध मी खातोय. तुला काय पाहिजे? फालुदा दोन दे. आता मी इथं बसलो बघू, तर टाईम लागेल थोडासा. कारण काही नाही मग सो काही तसे बसलेलं आहे. काहीच याच्या पुढं ब्लॉग डेली येतील. मी ट्राय करेल जास्तीत जास्त टाकायचा, कारण की आता माझी ह्यो झालेला आहे. म्हणजे मी एक प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे का जमवून येते नको जम आपण टाकायचं काम करायचं. म्हणजे डेली टाकायचा रिस्पॉन्स चांगला भेटो नको भेटो, आय डोंट केअर. आपण प्रयत्न करायचा, कधी ना कधी भेटेल सक्सेस. इतकाच फक्त आता मी लक्षात ठेवलं आहे. कंटिन्यू टाकत जायचं. तर तुमच्यावर आहे, तर तुम्ही शेअर करसाल तशा पद्धतीने व्हिडिओ चालतील. व्हिडिओ आवडला तशा पद्धतीने तुम्ही नवीन काही सांगत जा. तसा मी काही ना काही दाखवायचा करायचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओचा सीन कसं आहे, व्हिडिओ पण करायचे आहेत, पण व्हिडिओला टाईम नाही भेटत. सीन कसं आहे, मी फ्री असते, मी करू शकते, पण दुसरी जण फ्री नसतात, त्याच्यामुळे व्हिडिओला टाईम नाही भेटत. असा लफडा झाला नाही. मी काय बोलते, आपण सगळं करायला रेडी असतं, पण आपल्याला टाईम भेटत नाही, याच्यामुळे आपल्याला लफडा होता. व्हिडिओसाठी व्यस्त असते. व्हिडिओसाठी कधी मी फ्री नसते, कधी यो फ्री नसते, कधी वेगळी माणसं फ्री नसतात. त्याच्यामुळे मग त्या व्हिडिओ सगळ्या टीमा गावच्या व्हिडिओ टाकलेल्या पण करायला टाईम नाही. आपला स्टॉप आला, आपल्याला कशाला पाठवलेला आणि आपण काय करतो ते नंतर बघू. कामसू आहे ना, बायकोला टेन्शन बायको लोक करायचा नाही, आताच करतो. ही सत्यच आहे. काय माहिती करील बरोबर. तोंडात घातला कॅमेरा नाही, बारीक केला. बारीक मच्छर अगरबत्ती बघायला लावली. पाठचा महत्वाचा आहे भाई. पुरे मच्छर लावली तरी चालेल भाई, पाठी महत्वाचं आहे. काहीच बघा असली म्हणजे कसे बापाशी यो पबजी खेळले. काय रे काम नाही करत, पबजी खेळले. बायको काही उठते माणूस करायला, 4 माणसं बघायला. काय केला आम्ही लिंबू हल्लं झाडावरची, म्हणजे आम्ही हल्ला सामान. आम्ही गेलतो कला कोपरोलीला खावाला आणायला. आपण फालुदा खायला सामान ते पैशांचा बोलते. आमचा आम्ही काढला. डिझाईन करते तेव्हा समजा नाही, डिझाईन करते काय समजा नाही. बरोबर आपण कोंबड्यांचा
हे एकदा बकरीचं ट्राय करायला पाहिजे. लेंड्या नाही, मटन स्लाइस होऊन होते. जुगारी सगळी जुगारी बहिण. गणपती गपून 7 दिवस झालं तरी बहिण जुगारी नुसतं खेळलं पाहिजे. या हेड आहेत आमच्या जुगारांच्या. या म्हणजे या करतात, सगळ्यांना सांगतात का कधी खेळायचा, काय खेळायचा, त्याचा टायमिंग काय असतं, सर्व काही हे ठरवत असतात. तर आज तुझा ठरवलेला आहे यावेळी टायमिंग. आज कधी तासाचा ठरवलं आहे माहिती नाही. 2 तास 3 तास 4 तास. आणि तिकडं एक माणूस काम करतोय नाही इकडं जुगार. अरे याच्या मध्ये अंगण येते काय समजत नाही. तुझे काय अंगा बिंगा येते काय? अरे अरे पोस पोस देते पोस पोस. माहिती नसतं काय फॅशन शो फॅशन शो फॅशन शोच्या दिवशी बघायला या. कधी? 10व्या दिवशी. 10वे या मामा या मा. पहिली मग कशी बोलली होती, बोलते जुगार नाही खेळला ना. आता पहिली बसली बाई ना, मग कशी बोलली जुगारी सगळी चमकतात चमकतात. स्लाइस इकडे या हड्ड्या ना, तिथं तो अख्खाच आहे. बिस्की बिस्की लागते काय समजा नाही बाई. सगळं काय चिलवून केलेलं आहे. काय केलंय काय माहिती. तुम्हाला तेल वरता बोलवलं आहे ना. तेल बोललो मी फक्त तेल बोललो. कुठं वाचायचं ते नाही सांगितलं. अरे मी तो व्हिडिओ काढायला आलो. मी काय केलंय? व्हिडिओ काढायला पाहिजे. काय बनवतो त्या ते नको करायला. टाका टाका परफेक्ट टाकतं. हो बघते त्या काय आहे. मुगी मिरीची पावडर पाहिजे. तर मिरीची पावडर भेटली नाही तर मग या आणलंय काय आहे काय माहिती. त्या टाकायचं आहे. तशी बनतोय नाही पकडलं बनलेली काय काय पहिला स्टाव टाकलाय. चेस बोल चेस हे बहिणा आया अशी बहिणं कामं करायची तर त्या नाही. आया बहिणं कटाट लावली म्हणजे जुगारी सगळी जण बसली बहिणं बघायची का बसा कटाट लावली बहिणं. वाटतं करते कोलनीचं वाटतं करताना जसं वाटतं करते. लांब शिकवतो कसा दिसते काय आहे. मी काय बोललोच नाही ते तुम्हाला आधी. हे तुमचं फक्त म्हणून तुमचे विचार वाईट आहेत. मी चांगला बोललो, मी फक्त बोललो ते वेगळे दिसतात. तुमच्याकडे कधी नजरेसमोर येत असतील ना. इथं फायर याच्या पहिला मी तर असे स्टॉप झाले आहे ना. आज आहे दुसरा दिवस. आज जास्त काही मी ब्लॉग बी बनवला नाही कारण की झोप नव्हत्या झाल्या. म्हणजे आज आहे काव. तर आज सगळी काव म्हणजे बोलताना काव न बोलवताना कावल्यांना त्या ठीक आहे. इतर दिवस कावल्यांना मान देत नाही. जी कावल्यांना हाकल्यात असतात ती आज कावल्यांना बोलवतात. यांचं आश्चर्य वाटते मला. आज बघसाल ते एक कावला नाही माहीत जाम असतात. काय माहिती कुठं जातात तर जाऊ दे. सो माना बोलायचा वेगळा आहे ना. बोलते काय मी तर मी चालू आता उरणला. तर लास्ट टाईम मी केलेलं बघा केस बघू शकता. कलर केलेलं तुम्हाला दिसतं का नाही दिसत माहिती नाही आहे. थोडंसं ब्राऊन आहेत. तर आता थोडा लुक थोडा चेंज करायचा आहे. तर आता संडे आहे ना, उद्यापासून नवरात्र चालू होते. जे बोललो थोडा
फर्स्ट टाइम करतोय केस थोडा काहीतरी वेगळा. बघू अजून घरून काही जागोरा माहिती नाही. घरून फक्त मी इतकाच सांगितलेलं आहे केस कापायला चालू. तुम्हाला नंतर समजेल मी काय करते. घरी आलो काय रिॲक्शन होतील, काय कोण बोलतील ते तुम्हाला सगळं समजेल. आता चाललेलो मी उरणला व उरणला सर्व काही केसांचा होईल. चला आता तिकडेच भेटू. आता मी आहे खोपट्या रोडवर. तर यावर मला बोलायचं नव्हतं पण मी सांगते एक गोष्ट का रस्ता पूर्ण असा म्हणजे खराब झाला बघू शकता तुम्ही. तर यावर म्हणजे असं की काम वगैरे करणार का नाही काही पहिली चालू म्हणजे त्यामुळे फक्त माती टाकायचं काम चालू आहे ते बघा. बाकी कायच नाही. माती किती दिवस राहील काय सांगता येईल. 2-3दा पाऊस पडला तरी ती माती निघते आणि जास्त गाड्या धावल्या तरी ते ऑटोमॅटिक निघते. तर बघा आता तुम्हीच काहीतरी कारण की याची मुलं गाडीच्या अवस्था खराब होते. आता मी खरं सांगू तर माझी 2 वेळा गाडी सर्व्हिसिंगला गेली आहे. हँडल दिसलं होतं लॉक लावलं आहे. आता हे इथंच खड्ड्यांमुळं झालं आहे. इथं झालं आहे आतमध्ये खाली झालं आहे. इथला ऊब गेला तर सगळा खड्ड्यांशी येऊन वाट लागते पूर्णपणे. नाही याच्यामुळे ट्रॅफिक पण लगेच होते कारण की गाड्या चालवता येत नाही फास्ट. त्यात तुम्ही माती म्हणजे टाकता तर मातीमुळे काही म्हणजे माती बसतं आहे पण कधीपर्यंत बसेल ते सांगता नाही आहे. लगेच माती ती निघून जातं आहे. म्हणून काम लवकर चालू करा आणि जरा रस्ता चांगला करा. अशी अवस्था झालेली आहे बघू शकता पूर्ण रस्ता झाला. याच्या नंतर मी गेलो उरणला. बघू शकता कशी बहिणी हेअरस्टाईल मारली आणि काय लावलेला काय माहीत याच्या बहिणं पण चांगला दिसत होता. तसं त्याने सांगितलेलं केस क्लीन होतील आणि ते क्लीन करून पुढं करायचं आहे. माझं सगळं लावून झालेलं त्याच्यामुळे मी बसलेलो आणि दुसऱ्यांचं हेअर कटिंग चालू होतं. त्याच्यानंतर बोलू काय करू कंटाळा करायला याच्या बहिणं. मी फोनमध्ये घुसलो बोलू व्हिडिओ करते टाईमपासला काय करायला आपल्याला काही नाही बोलू दुसरा पर्याय येऊ नाही भाई काय बोलायचं. काही याच्यानंतर त्याने आयनिंग केली. काय बहिणी झिंगाला होर केला काही समजत नव्हतं. केस बघू शकता याच्या बहिणं माझं कसं हलतान. मना वाटला खपलं माझं केसांची लागली वाट. असं केस घेऊन घरा गेलो तर बहिणं घरांची बाहेर करतील असं अवस्था झालेली. पण मला माहीत नव्हतं अजून काय लावणार आहे. तर मी बघत याला विचारला का यो असाच राहतील का तर तो बोला नाही अजून लावायचं आहे बरंच काही फक्त स्टार्टिंग केलेलं आहे. तर मला दाखवते काय काय नाही. बघू शकता परत मला वाटलं झालं का परत ते काहीतरी लावलं म्हणजे कधी स्टेप आहेत बघा. आता याच्यानंतर डबल वॉश करतील त्याच्यानंतर आय थिंक होतील आय थिंक असं मला वाटते. अजून मला माहिती नाही कसं होईल काय होईल समजेल. अजून चांगले 15 मिनिटं थांबायला 15 मिनिटानंतर समजेल कसं केस होतं. तर काय आहे बघा हे माझं फायनल लुक. तर अजून करायचं आहे म्हणजे एक केस आता खाली येताना इथून कटिंग करायचं आहे पण ते बोलला का आज नको कटिंग करू नंतर कर कारण की आता ते केस दिसायचं नाही वेगळं छोटं त्याच्यामुळे तो बोलला नंतर कटिंग कर सध्या असंच केस ठेव. मग आता चालू घरी केस दिसायला आपण आता घरी काय बोलता बघू माहिती नाही. तर घरी रिॲक्शन बघायला लागते कोण काय बोलते त्याचं. चला मम्मीसला दाखवलं केस तर बहिणा मम्मीचा थोबारा बहिणा बघायचा लायकीचा नव्हता. मम्मीच बोलते बहिणी शॉक लागला का काय तुला बोलतं केस असं झाल्यानंतर बोलतं असं केस बोलतं कोणी कापतं बोलतं. मम्मीसला बोला आवरले विचारला तर नाही सांगतोय तर काय बोललं होतं तुम्हाला. पप्पासला दाखवला तर पप्पास लागला हसायला या काय बोलतं केलाच बोलतं. पप्पासला बोललं हेअरस्टाईल याच्या पण हेअरस्टाईल बोलतं शॉक लागल्या वाटते. आता काय बोललं भाई आता आवरे चांगली केली ती हेअरस्टाईल ती वावरली नाही जाऊ दे. अजून तर काही दाखवसारखं होऊन नाही मला बेकार वाटायला लागलं. तर भेटू वेगळ्या व्हिडिओमध्ये. आता तर मला काय बोलायची इच्छा नाही लागली. सगळेजण हसायला लागली तुम्ही ना काय असं हो चांगलं होतं की